जनतेने निवडून दिल्यानंतर वेगवेगळे विभाग सांभाळत असताना आता AIचा वापर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याही क्षेत्रामध्ये AIचा वापर होतो. आता कुठलंही जगात असं क्षेत्र राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये AIचा वापर होत नाही. आणि आता ॲग्रिकल्चरमध्ये पण मोठ्या प्रमाणावर ते सुरू झालेलं आहे. त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था, कंपन्या ह्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं. त्यात प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यातनं 150 वेगवेगळ्याचं सिलेक्शन इथं झालेलं आहे. त्याच्यात 60% महाराष्ट्रातले आहेत आणि 40% भारतातले, विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू, काही जम्मू काश्मीरचे पण आहेत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संस्था, कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज, उद्या, परवा 3 दिवस चालणार आहे. परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब स्वतः येणार आहेत. सध्याचं तरी टायमिंग 12:30चं दिलेलं आहे. त्याच्यावर समारोपाचा एक कार्यक्रम तिथं 12:30ला होईल आणि बक्षिसं पण आम्ही 16 ठेवलेली आहेत. परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली, जरी 16 बक्षिसं ठेवली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांनाही तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत. पण त्यांचा आम्ही अंतर्भाव ॲग्रिकल्चरचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्याकरता खूप वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणारं यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण, काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे, कुठली खतं त्याच्यामध्ये टाकली पाहिजे, अशा खूप काही गोष्टी इथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आज पहिला दिवस आहे, ही सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलं आहे. आमचे कलेक्टर श्रीयुत डुडी यांनी चांगलं काम केलं आहे. सगळ्यांचं सहकार्य लाभलं. मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचे काही लोक संपावर गेलेले होते, ते पण आता तोडगा निघालेला आहे, ते पण आज आता कामावर हजर झालेले. अशा सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढं जावं लागतं. परंतु ते काय तंत्रज्ञान आहे ते शेवटी लोकांना सांगावं लागतं. आता आम्ही जास्त करून ऊसाचं पीक, कापूस, सोयाबीन, त्याच्या संदर्भातलं फळबागा, कांदा, अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातली, त्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्या AIचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणार आहे. आपण त्याकरता 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद केली. परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही 1 वर्षातच ते 500 कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखीन ॲडिशनलची तरतूद करू. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडं फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही. परंतु काहींनी केलेलं आहे. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरीच ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे. साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षाला, असं ते ठरलेलं होतं. तर काही झालं, काही मध्ये कमी केले. आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढं येत आहेत. त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न. अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू तर ना? अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. अरे बाबा, ते आत्ता परवा बेंगलोरला गेले, तिथं बघितलं. जसं टाटाच्या बरोबर टायअप करून
आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर 35 कोटी आपले 165 कोटी टाटाचे तशाच प्रकारची ही स्कीम आहे. म्हणून मी म्हणालो की त्याच्यात 15 कोटी आपण टाकले तर 6 विभागात 90 कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा 6 विभागातल्या महाविद्यालयीन आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून मग पुढं वाढवायचं. आता पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय. कांदा खरेदी देखील सध्या त्याच्यामध्ये ऐका ना, त्यामध्ये त्यांनी पंचनामे आपण केलेले आहेत. आम्ही दिल्ल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची. सगळ्या गोष्टी त्या गावात झाल्यानंतर ते तालुक्याच्या ठिकाणी येतं, मग जिल्ह्याला येतं, मग नंतर राज्याकडे येतं. जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली. पण कांदा जो तयार आहे तो देखील खरेदी केला जात नाही नाफेड करून. आणि त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आल्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्या. त्याच्यात बराचसा कांदा उत्पादकांचा कांदाही भिजला, नुकसान झालं. त्याचे नीट पंचनामे करावे लागतात. पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत. म्हणजे पंचनामे केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे, ती कुठली अडचण येऊन देणार नाही. आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकटही येतात ते गृहीत धरून बजेटमध्येच त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला SDRF NDRFमध्ये मदत करत असतं. हो, मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते. त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती. त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो. त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. मी पण आज सकाळी मी 2 दिवस आजारी होतो. आज सकाळीच मी ह्या कार्यक्रमाला पहिला आलो आहे. आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो, कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे. तर त्यांच्याकडनं माहिती घेतो. पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या. मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला, तर आपण त्यांना सांगू. आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं, कारण आसामला लागूनच तो सगळा भाग आहे. तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आत्ता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते. पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी पण ते अस्वस्थ होते, ही गोष्ट खरी. अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल? त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे. त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे. मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका होते. रोहित पवारांनी म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात. कोर्टवर नजर आहे दादांची. मी त्याच्यामध्ये मागेही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे. फार महाग, आता मला जास्त महागात सांगतं. शहर अध्यक्ष मी 4 विधानसभा मतदारसंघाकरता, पूर्वकरता 1 शहर अध्यक्ष, पश्चिमकरता 1 शहर अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष दोन्हीकडं, असे तिघांचे आता नावं तेच 3 ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलं आहे जाहीर करायला. प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकींची आणलेली आहे. आता त्या 6 लोकांच्यावर जबाबदारी देऊन 10 जूनला आमचा वर्धापन दिन आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 26वा वर्धापन दिन आहे. तर 99चा विचार केला तर 25 वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे. तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतो आहे. तर मी आज माझी अजून एक मिटिंग आहे 2 वाजता, तिकडे मला जायचं आहे. ती मिटिंग करून मग मी बारामतीला जाईल. मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची एक मिटिंग घ्यायची. काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती. आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर सभासद नोंदणी,
स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालच्या हाताखालची टीम अशा सगळ्या गोष्टी राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्या घटना वाढत आहेत. आता संभाजीनगरची एक घटना समोर आली, तिथं अशाच पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते, तिला चटके दिले जात होते. अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली. आत्ताची घटना मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सांगायचं आहे की ज्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचसे महिलांच्या बाजूने केलेले आहेत, पण त्या बाबतीतल्या तक्रारी केल्याशिवाय आता तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने केलं कुलूप घातलेलं होतं. ते जरा 4 लोकांनी सांगितलं की लगेच पोलिसांनी तिथं छापा टाकला, ते त्यांना तिला सोडलं. परंतु त्यांच्या घरच्यांचं असं मला जी माहिती आहे की ते थोडंसं त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळं त्यांनी केलं होतं. पण ते आता मग मानसिक चांगली नसेल तर मनोरुग्णाचं हॉस्पिटल असतं, तिथं टाकायचं. त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे. त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली. एक अपघात झालेला आहे शहराच्या मध्यवर्ती. मी सकाळी आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली. स्थिती मला दिली. वेगवेगळ्या वयोगटातली होते, काही स्पर्धा परीक्षेतली सहाय्यक मुलं होती, काही 45, 50, 55 अशाही पद्धतीची होती. त्याच्यात 3 जण होते. गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशीच ठेवली आणि हे ते आरोपी आलेले होते. त्याच्यात एकाला रात्री 2:30 वाजता पकडलेला आहे. दुसरे दोघांना ते पकडण्याचं काम चालू आहे. ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती. प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेची आज पेपर होती, आज परीक्षा आहे त्यातल्या त्याच्या ऐका ना त्याच्या एक मिनिट सवलत त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे. त्या संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल. ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं. परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहेत आणि 2-3 लोकांना हे केलं आहे. बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत. म्हणूनच मी म्हटलं की कशा प्रकारची मागणी आली, स्वायत्तता आहे त्यांच्याशी पण बोललं पाहिजे. त्यांना विनंती करू आपण की बाबा यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी. 2021 ते 2023 दरम्यान जवळपास 650 वेपन लायसन्स पोलिसांनी दिले. खरं 650. त्याच्या पुणे शहरात का पिंपरी चिंचवड? पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊ. मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या SP-नी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले. आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे, तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे. तशा पद्धतीनं आपण जे काही लक्षात आणून दिलं आहे 21 ते 2023 या काळामध्ये कुणाकुणाला लायसन दिली गेलेली आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून त्यांना खरोखरीच काहींचं कसं सोन्याचा व्यवसाय असतो, सोने चांदीचे दुकानं असतात किंवा काहींना कॅश इकडून तिकडं, तर ते तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच ते यांचं कंटिन्यू पुढं चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू, नसेल चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्यातली रद्द कोविडचे रुग्ण वाढायला लागले तरी डॉक्टर तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की लोकांनी घाबरून जायचं कारण नाही, काळजी घेतली पाहिजे. तू मास्क लावून प्रश्न विचारत चल पुढं तुझं काळजी घे. आजारी नाही तर पिटन पाहिजे. अरे तू आहे फाईल, तुझ्यामुळं दुसऱ्याला होईल त्याचं काय? तुझ्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे परंतु तुझ्या शेजारच्या मध्ये प्रतिकार शक्ती नसल्यावर त्याचं कृषी मंत्री काय अरे ते त्याला आता त्याला पकडलेलं आहे. त्याच्या संदर्भातलं रिमांड त्याला मिळालेलं आहे. त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील. तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या मोबाईल लॅपटॉप वगैरे त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत.
ते आता ओपन करू दे, त्यांना जरा तपास करू दे, फार आताताईपणा करू नका. दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सर दादा येणार का तुम्ही एकत्र? दादा साहेबांना तुम्ही एकत्र येणार का?